श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण. चला तर मग ते पाहूया. सातारा जिल्ह्यातलं वाई निसर्गाचं देणं लाभलेलं हे शहर, तसंच या तालुक्याचं खूप कौतुक केलं जातं. पण याच तालुक्यात असंही एक ठिकाण आहे, त्याची चर्चा उघड न करता दबक्या आवाजामध्ये होत असते. तर या ठिकाणी अमावस्येच्या रात्री एक पूजा चालते. तांत्रिक मांत्रिक या मंदिरात येतात. समोर काळी बाहुली असते. एक एक करत मंत्र म्हणला जातो. सांगणारे असंही सांगतात की हा मंत्र 21,000 वेळा म्हणला जातो. मंत्र कमी किंवा जास्त झाला तर तो मंत्र पुन्हा म्हणावा लागतो. रात्रभर ही पूजा चालते. एक एक करत समोरच्याच्या बाहुलीत 21 सुया टोचल्या जातात. ज्याच्या नावाने बाहुली असते तो माणूस खंगून मरून जातो. आता या असल्या अंधश्रद्धा म्हणजे सांगण्याच्या गोष्टी. फक्त सांगतात की धावजी पाटलाने काळूबाईची पूजा केली, वशीकरण आघोरी विद्या ही भक्तांच्या भल्यासाठी वापरली. भूत प्रेत पिशाच्या बादल की लोक धावजी पाटलाचा धावा करतात. इतकं टोकाचं असं काहीच चालत नाही. तरी या मंदिराला काळ्या जादूचं शक्तिपीठच समजलं जातं हे मात्र खरं. धावजी पाटीलचं मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातलं शिरूर या गावी आहे. तर तिथे लोक असं बोलतात की चिलीम आणि कोंबडीचं ताजं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होऊन काम करतो. अशी लोकांची अंधश्रद्धा. साहजिक लोक या ठिकाणी गर्दी करतातच. असं सांगतात की धावजी पाटलांचा जन्म हा 18व्या शतकातला आहे. महाभारत पांडवांनी 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर 1 वर्ष अज्ञातवासात घालवलं होतं. त्या ठिकाणी आज पांडवजाई मंदिर असल्याचं सांगितलं जातं. या गावाच्या परिसरात धावजी पाटलांचा जन्म झाला होता. धावजी मोठा झाला तसाच त्याचा मंत्र तंत्र काळविद्या याकडे कल वाढला. गावातल्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं तरी त्यांच्यात काही बदल नव्हता. काही केल्या धावजी पाटील मंत्रतंत्राचा नाद सोडून देत नव्हते. अखेर बायकोला सोडून धावजी पाटील बंगालच्या दिशेने काळी जादू शिकण्यासाठी गेला. रानावनात भटकत असताना त्याला एका साधूनेच कलकत्त्याला जाऊन कालिका मातेची पूजा करण्याचा सल्ला दिला होता असं सांगतात. धावजी पाटील कलकत्त्यात 14 वर्ष राहिला. याच काळात तो काळी जादू तंत्रविद्या यामध्ये माहिर झाला. 14 वर्षानंतर धावजी पाटील पुन्हा आपल्या गावी आला. 14 वर्षामध्ये एकदाही तोंड न दाखवलेल्या नवऱ्याला पाहून त्याची बायको त्याचा राग करू लागली. कुटुंब अर्धवट सोडून गेल्यामुळे धावजी पाटलांना लोक छी-थू करू लागले. धावजी पाटील पुन्हा आल्यानंतर त्याच्यापासून अंतर ठेवून राहण्यातच लोक धन्यता मानू लागले. अशा वेळी एक दिवस शेतात नांगरणी चालू असताना धावजीने चमत्कार दाखवल्याचं सांगितलं जातं. एक शेतकरी आपल्या शेतात 4 बैलजोड्या घेऊन नांगरणी करू लागला होता. अचानक धावजी पाटलांनी पुकारा केला. बैलांचे दोर घेतले आणि आकाशात फिरवले. त्यासोबतच 8ही बैल दोऱ्याबरोबर आकाशात झेपावले. ते आकाशामध्ये गोल फिरू लागले. ही दंतकथा धावजी पाटलांसोबत जोडली गेली आणि धावजी पाटील लोकांचे देव झाले. धावजी पाटलांकडे काळी विद्या आहे, ते काही करू शकतात म्हणून लोक त्यांच्याकडे गर्दी करू लागले. स्वतःच्या फायद्यासोबत दुसऱ्यांच्या नुकसानासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. धावजी पाटील काळ्या जादूने लोकांना चमत्कार दाखवू लागले. काही काळासाठी लोक भक्त झाले पण पुन्हा धावजी पाटलांची भीती जास्त बसली. काळी जादू आघोरी मंत्र म्हणून लोकांनी धावजी पाटलांसोबत फारकत घेतली. धावजी पाटलांनी या काळात पुन्हा कालिके मातेचा उपासना चालू केली. त्यांच्या चमत्कारांना पाहून त्यांचे कुटुंब देखील त्यांना भेवू लागले होते. कालिका मातेची पूजा केल्यानंतर कालिका माता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला शरण जाण्यास सांगितले. काळूबाईला जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. सन 1868 साली धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली. त्यानंतर समाधीस्थळी त्यावेळीच्या प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली. धावजी पाटलांच्या समाधीस्थळावर येऊन लोक डोकं टेकवून लागले. आपल्या इच्छा आकांक्षा सांगू लागले. त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधीस्थळावर लिंबू मिरच्या ठेवणं, चिलीम देणं आणि कोंबडीचं रक्त देणं. भक्तांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धावजीने समाधी जाताना आपला शिपाई चिडोबाला जवळची जागा दिली होती. चिडोबाच्या निधनानंतर तिथे चिडोबाचं मंदिर उभा राहिलं. धावजी पाटलांच्या आशीर्वादाने भूतबाधा तर होतच नाही पण आपल्या किरकोळ समस्या देखील दूर होत असल्याचं लोकांचा समज होत गेला आणि आजूबाजूच्या कोकाडी बाबा, लमान बाबा अशी मंदिरे वाढत गेली. सर्वच मंदिरातमधून
दारू, मटण, चिलीम, अंडी यांचा नैवेद्य देऊ लागले. हळूहळू या ठिकाणी कोंबडा आणि बकरे कापण्यास सुरुवात झाली. धावजी पाटलांचा धावा केला की आपल्या मागे लागलेली भूतबाधा नाहीशी होते असा समज दूरपर्यंत पोहोचला. शत्रू, वशीकरण, विनाश कार्य अशा अडचणीसाठी लोक धावजी पाटलांना प्रसन्न करू लागले आणि ही जागा काळ्या जादू आणि वशीकरणासाठी ओळखली जाते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.